स्नेहल पाटकर न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। भारतरत्न शिफारशींशिवाय देता येतं, केंद्र सरकारने संसदेत माहिती दिलेली आहे। सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी शिफारशी आल्या आहेत का या प्रश्नावर केंद्राकडून हे उत्तर देण्यात आलंय। सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचंही कळतंय, मात्र आतापर्यंत या संदर्भात एकही प्रस्ताव आला नसल्याचं गृह मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलंय। भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची आवश्यकता नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। गोपाळ शेट्टींनी हा प्रश्न जो आहे तो संसदेत विचारला होता आणि त्यावर केंद्र सरकारनं हे उत्तर दिलंय। आणि याविषयी आपल्यासोबत आता फोन लाईन वरून उपस्थित आहेत रणजीत सावरकर, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची आवश्यकता नाही हे केंद्र सरकारनं स्पष्ट केलेले आहे, तर तुम्ही याकडे तुम्ही ह्या सगळ्याकडे सकारात्मक पाहता का? हो, कारण त्यांनी निवडणुकीत ते आश्वासन दिलं होतं आणि शिवसेनेलाही मुळात ही मागणी शिवसेनेने केली होती सुरुवातीला आणि यांनी केलं होतं। त्याच्यामुळे हा ऍक्च्युली जनतेला दिलेलं आश्वासन आहे, तर ते पाळतायत ते योग्य आहे। पण ऍज ए कुटुंबीय म्हणून आम्ही कधीही याची मागणी केली नव्हती, कारण मान किंवा सन्मान मागून मिळत नाही आणि ते चुकीचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्याच्यामुळे स्वतःहून जर सरकार करत असेल तर ही निश्चित चांगली गोष्ट आहे। एकीकडे भारतरत्न शिफारशींशिवायही देता येतं असं सुद्धा केंद्र सरकारनं संसदेत माहिती दिली आहे। अहो, भारतरत्न स्वतःला दिलेले दोन झाले, पंतप्रधानांनी स्वतः दिल्याच्या दोन घटना झालेल्या आहेत। त्याच्यामुळे हा पंतप्रधानांचा अधिकार आहे कोणाला द्यायचं अगदी, आणि त्याच्यामुळे त्यांनी जर द्यायचं ठरवलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे। पण आणि मला वाटतं शिवसेना आणि भाजपचं किमान त्या प्रश्नावर तरी एकमत असेल असं मला वाटतं। अगदी धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा भारतरत्न शिफारशींशिवाय देता येतं असं केंद्र सरकारनं संसदेत माहिती दिलेली। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? वळूयात पुढच्या बातमीकडे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यामुळे रामदेव बाबा ट्रोल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे, पण त्यांचे अनुयायी वैचारिक दहशतवादी आहेत असा उल्लेख केल्यानं नवा वाद पेटलाय। त्यामुळे ट्विटरवर #शटडाऊन पतंजली आणि #अरेस्ट रामदेव असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत। रामदेव बाबांच्या विधानामुळे सोशल मीडियावर रामदेव यांच्या विरोधात लाट उठली आहे। पतंजलीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अनेकांनी याबद्दल रामदेव बाबांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे। दुर्दैवी आहे अशा पद्धतीचं व्यक्त करणं। खरं म्हणजे या देशामध्ये ज्या पद्धतीचं सध्याचं परिस्थिती आहे की आपण पाहतो JNUच्या विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणामध्ये फी वाढ करणं, हॉस्टेलची फी वाढ करणं आणि ती मुलं शांततेने आंदोलन करत असताना त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं आणि एकंदरीत या देशामधून या पद्धतीचं म्हणजे शिक्षणाचा बाजार करून गरिबांना, दलितांना, कष्टकऱ्यांच्या पोरांना शिकू न देण्याचा हा प्रयत्न। आणि बाबा रामदेवांनी त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर पेरियारांचे जे अनुयायी आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांना दहशतवादी म्हणून शिवी घातलेली आहे। आणि जो माणूस विज्ञानाची कास धरत नाही आणि अंधश्रद्धेमध्ये जगतो अशा माणसाच्या भाष्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही। बाबा रामदेव हे भारतीय राजकारणामध्ये सनसनाटी निर्माण करून मोदी आणि संघ परिवार यांच्यासाठी एक अनुकूल पृष्ठभूमी तयार करण्याचं काम गेले अनेक वर्ष करत आहेत। योगाबद्दलचं त्यांचं कार्य जे काय असेल ते असो, परंतु या क्षेत्रामध्ये त्यांनी संघ परिवाराचा आणि त्यांच्या या नरेंद्र मोदी विचारसरणीचं प्रतिनिधित्व करण्याचंच काम केलेलं आहे। आणि त्यांचे हे जे उद्गार आहेत हे त्याचेच वाहक आहेत, त्याचेच एक निदर्शक आहेत। ते अत्यंत निषेधार्ह आहेत। त्याने ते तात्काळ मागे घ्यावेत आणि माफी मागावी अशी माझी सुद्धा मागणी आहे।
बाबा रामदेवांनी आम्हाला योग शिकवावा, परंतु दलितांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आणि त्या कशा मांडाव्या, त्यासाठी कसं लढावं, हे मला वाटतं रामदेव बाबांनी आम्हाला शिकवू नये. योग करण्या इतकं आणि श्वास आत घेऊन बाहेर सोडण्या इतकं शोषितांची लढाई सोपी नसते. त्याच्यासाठी एक वैचारिक मोठी परंपरा आहे, विचारवंतांचा फार मोठा वारसा आहे, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा या देशाला आहे. त्याचं बीज ज्याला माहीत नाही, त्याचं तत्त्वज्ञान ज्याला माहीत नाही, त्याने उचलली जीभ टाळूला लावू नये. पतंजलीच्या प्रॉडक्टवर बहिष्कार टाकणं हा उपाय त्याच्यावर नाही. त्यापेक्षा रामदेव बाबाची जी विचारसरणी आहे, जे तत्त्वज्ञान आहे, जो विचार आहे, जो RSSचा आहे, त्याच्यावर आपण बहिष्कार टाकला पाहिजे आणि तो हद्दपार केला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि आता पाहूयात मराठा आरक्षणाबाबतची बातमी. मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. पुढील सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. पूर्वलक्षी प्रभावानं आरक्षण देण्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय कायम ठेवत मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला होता. मात्र शिक्षण आणि नोकरीत 16% मराठा आरक्षण देण्याऐवजी 12 आणि 13% देण्याचे निर्देश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. काल एक संभ्रम निर्माण झाला होता की राष्ट्रपती राजवट असल्यामुळं महाराष्ट्राच्या वतीनं वकिलांची फौज तिथं उभा राहणार का. आणि मी स्वतः मांडणी बघितली की आपले माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहितगीजींनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तो प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि आनंदाची बाब ही आहे की ती पुढची सुनावणी आता आज निर्णय काय घेतला नाही, पण पुढची सुनावणी ही जानेवारीत केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आपापसात वाद केल्यानं दोघांचंही नुकसान होतं, मात्र ते वाद सोडत नाहीत असं सूचक वक्तव्य सत्ता संघर्षावरती सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलंय. त्यांनी नचिकेत आणि यमाच्या कथेतून सार सांगत हे वक्तव्य केलंय. स्वार्थ केल्यानं नुकसान होतं, पण स्वार्थ कुणी सोडत नाही असंही ते म्हणालेत. मोहन भागवत नागपूरमध्ये बोलत होते. सब जानते हैं कि आपस में झगड़ा करने से दोनों की हानि होती है, लेकिन आपस में झगड़ा करने की बात अभी तक बंद नहीं हुई है. सब जानते हैं कि स्वार्थ ये बहुत खराब बात है, लेकिन अपने स्वार्थ को बहुत कम लोग छोड़ पाए. देशों का उदाहरण लीजिए या व्यक्तियों का. तो जानने के बाद भी जो करना चाहिए वो आदमी नहीं करता और जो नहीं करना चाहिए वो करते रहता है. ये क्यों होता है? अब उसको लगता है कि ये मैं करूं तो लाभ होगा, तो उसको ये बताया भी जाता है कि ये तुम करोगे तो अभी तुमको लाभ मिलेगा, लेकिन बाद में तुमको इसके कटुफल भोगने पड़ेंगे. पाहुयात पुढची बातमी. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्याकरता आयोजित करण्यात आली होती ही बैठक. आणि या बैठकीला अहमद पटेल, अँटोनी वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक आता उद्या होणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत आणि त्यात काँग्रेस नेते व्यस्त असल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. आज वो मीटिंग होनी थी, लेकिन आज इंदिरा जी की जयंती होने के कारण कांग्रेस के नेता अलग अलग कार्यक्रमों में व्यस्त हैं, इसलिए आज की बैठक टाली गई है. और जो आज बैठक होने वाली थी वो कल कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिल्ली के नेता, प्रांत के अध्यक्ष, विधिमंडल के जो नेता हैं, ये सारे लोग कल दोपहर के बाद किसी समय बैठेंगे.
आणि आता जाऊयात बुलढाण्यामध्ये. कोणताच पक्ष सत्ता स्थापन करत नाही म्हणून बुलढाणा काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं राज्यपालांना खुर्ची भेट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देऊ शकतात, राज्यपाल नाही असं म्हणत काँग्रेस सेवा दलानं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे असं नवं राजकीय समीकरण चर्चेत आलंय. आज मनसे कार्यालयात भाजप आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली आहे. नाशिक महापालिका महापौर निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता नाशिकातील मनसेच्या 5 नगरसेवकांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. या बैठकीमध्ये भाजप स्थायी सभापती उद्धव निमसे आणि नेते शिवाजी गांगुर्डे यावेळी उपस्थित होते. आता जाऊयात कोल्हापुरात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 49व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर यांची निवड करण्यात आली आहे. सूरमंजिरी लाटकर यांना 43 तर विरोधी भाजपा आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांना 32 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर यांनी 9 मतानं भाजपा आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला. या महापौर निवडणुकीवेळेस शिवसेनेचे 4ही नगरसेवक गैरहजर होते. जाऊयात औरंगाबादमध्ये. औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्चीला नगरसेवकांनी चक्क हार अर्पण केलाय. पालिका आयुक्त निपुण विनायक गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेतच येत नाहीयेत. आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे अनेक महत्त्वाची कामं रखडली आहेत. आज सर्वसाधारण सभेच्या वेळी आयुक्त हजर राहिले नाहीत आणि त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी चक्क त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार अर्पण केला. दिवाळी आधीपासून आयुक्त विनायक हे रजेवर गेलेत. ते अद्याप परतलेलेच नाहीये. त्यामुळे आयुक्त महापालिकेत लवकर आले नाहीत तर त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठरावाची तयारी काही नगरसेवक करत असल्याची माहिती आहे. पुढची बातमी पाहूयात. नालासोपारा पूर्वेकडील अचोळे रोड इथं एका अल्पवयीन मुलीवर 4 जणांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी तक्रार दाखल करून कैलास आणि रोहित या आरोपींना अटक केली आहे तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. अचोळे रोड डॉनलेन इथं राहणारी ही अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करून घरी परतत होती. यावेळी अचोळे तलाव इथं आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मुलीचं अपहरण केलं. यानंतर जवळच्याच इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दो दिन पहले एक नाबालिग लड़की के साथ 4 अभियुक्त ने बलात्कार किया था और उसी हिसाब से उनमें से जो 3 आरोपी है उनको हमने अरेस्ट किया है कल ही और उसकी तफ्तीश चल रही है. जो नाबालिग विक्टिम है उसने नाम के साथ उनकी FIR दी थी और ये हमने उनको तुरंत पकड़ के उनके ऊपर कार्रवाई की है. जाऊयात पालघरमध्ये. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पोलीस पाटलाला महिलांनी चांगलाच धडा शिकवलाय. अश्लील शिव्या देऊन मानसिक त्रास देणाऱ्या पोलीस पाटील धनंजय पाटील याला मोरेपाडाच्या आदिवासी महिलांनी अर्धनग्न करून चांगलाच चोप दिला. पोलीस पाटील असलेल्या धनंजय पाटीलची आदिवासी महिलांनी ही अशी अवस्था केली आहे. बोरीगाव इथल्या मोरेपाड्यावरील आदिवासी महिलांना धनंजय पाटील अश्लाघ्य शिवीगाळ करत होता. त्याच्या या त्रासानं महिला त्रस्त झाल्या होत्या. शनिवारीही सकाळीच पाड्यावर येऊन धनंजय पाटीलनं शिवीगाळ करायला सुरुवात केली. मात्र यावेळी महिलांनी धनंजयला धडा शिकवण्याचा निर्धार केला आणि या संतप्त महिलांनी धनंजय पाटीलच्या अंगावरील कपडे काढून त्याला अर्धनग्न करत धक्काबुक्की करून यापुढेही जर त्यानं असभ्य वर्तन केलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा दिलाय. पाड्यावरील ग्रामस्थांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय.
त्यामुळे आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या पोलीस पाटलावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पोलीस पाटील म्हटलं की डोळ्यासमोर ते म्हणजे गावातली भांडणं मिटवणं, ती मार्गी लावणं. त्यांना शासनाकडनं मानधन देखील मिळतं महिन्याला. परंतु पोलीस पाटलाच्या नावाला काळिमा फसणारी घटना जी आहे तलासरी तालुक्यातील जाही बोरीगाव या गावात घडली आहे. धनंजय पाटील असं त्या पोलीस पाटलाचं नाव आहे. गावातल्याच काही महिलांना, त्या आदिवासी महिला होत्या, त्यांना अश्लील शब्दामध्ये भाष्य केल्यामुळं सगळ्या महिलांनी येऊन त्याला चांगला चोप दिलेला आहे, अर्धनग्न केलं होतं. ही सगळी घटना जी आहे ती शनिवारची घटना आहे. एका कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु या संदर्भात कुणीही कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आहे. कॅमेरामॅन बुपे चोरीसह. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया डोंबिवलीमध्ये. डोंबिवली MIDCतील नाल्यात चक्क हिरव्या आणि जांभळ्या रंगाचं पाणी पाहायला मिळालं. एकीकडे या पाण्यामुळे नागरिकांना त्रास होत असताना मुक्या जनावरांवरही हेच केमिकलयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. मात्र एक भंगारवाला याच परिसरातल्या नाल्यात गोण्या धुवत असल्याचा जावई शोध प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कंपन्यांची संघटना असलेल्या कामा या संघटनेने लावलाय. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणकारी कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय का, असा प्रश्न उपस्थित झाला. पूरा कंप्लेंट का ट्रेस करने के लिए पूरा खंबालपाड़ा को वो ये किया, हम लोग चेक किया, उधर से 3-4 जगह से नाले का सैंपल भी लिया. और ये चेक करने के टाइम पता चला कि वहाँ पर एक बंगार वाला गोनी धो रहा था और वो कभी कभी ड्रम भी ला के धोता है वहाँ पर. तो ये केमिकल का जो नाले में जो भी धोता है तो उसमें वो कलर का गोनी रहता है, तो कलर आने वाला है. ड्रम का धोता रहेगा तो केमिकल का वगैरह बास आता है. वो तो वो उधर ही वो चालू था और कंप्लेंट अपन सब जगह पे ट्रेस ढूंढ रहे थे और उतने के उधर ही मिल गया वो लोग. हे हास्यास्पद आहे खरं तर आणि निर्लज्जपणाचा कळस आहे. 50 गोण्या धुवून पूर्ण MIDCचं पाणी प्रदूषित होणार नाही. आणि प्रदूषण म्हणजे काय, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण सुद्धा आहे. त्यामुळे गोण्या धुण्याने जलप्रदूषण होत असेल, जलप्रदूषण, पण वायू प्रदूषण कसं होणार. वळूयात पुढच्या बातमीकडे. अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर पिकं जाळून टाकण्याची वेळ आली आहे. झालेल्या नुकसानीचं प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पाहूयात एक रिपोर्ट. मोठ्या मेहनतीनं घेतलेलं ज्वारीचं पीक जाळण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. वाई गौड इथल्या हरिचंद राठोड यांच्या 9 एकर शेतातल्या 150 क्विंटल ज्वारीचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणीही आहेत. या वन्य प्राण्यांनी पिकांचं मोठं नुकसान केलं होतं. त्यातून कसं तरी पीक वाचलं होतं, मात्र ते पीकही अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालंय. शेतात पाणी साचून कडबाही सडून गेलाय. आता जनावरांना काय खाऊ घालायचं हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिलाय. पूर्ण ज्वारी पेरली होती, ते पूर्ण ज्वारी 150 पोती ज्वारी झाली असती, पुन्हा कडबा झाला असता. परंतु काही आम्हाला जळाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही, काही नाही मिळालं आम्हाला. तर त्याच्याकडून सरकारकडून मदत मिळावी आमची अपेक्षा आहे. प्रशासनानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे तर केले, मात्र शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. त्याला जगायचं कसं हा प्रश्न पडलाय. त्यामुळे मायबाप प्रशासनानं आता तरी त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं गरजेचं झालंय. वाशिमहून किशोर गोमाशेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. आता बातमी आहे ठाण्यातल्या पावडर रूमची. महिलांसाठी प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, कॉफी आणि सुमधुर संगीत असं सारं काही एकाच छताखाली इथं मिळू लागलेलं आहे. पाहुयात नेमकी कशी आहे ही पावडर रूम. वुलू पावडर रूम. पाश्चिमात्य देशांमध्ये महिलांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पावडर रूम आता ठाण्यातही बघायला मिळतात. इथे महिलांसाठी केवळ प्रसाधनगृहाची सोयच नाही, तर महिलांना चहा, कॉफी, पाणी, सॅनिटरी नॅपकिन्स अशा इतर महत्त्वाच्या गोष्टीही उपलब्ध होणार आहेत. लूम अँड वीवर रिटेल्स या संस्थेनं पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवलाय.
पहिल्यांदा आम्ही भारतात पावडर रूम हे कॉन्सेप्ट आणतोय, जिकडे आपले अर्बन महिलांसाठी क्लीन, सेफ, सिक्युअर वॉशरूम फॅसिलिटी असणार आणि त्याच्यामध्ये त्यांच्या एमर्जन्सीसाठी जे काही वस्तू लागणार, वेदर इट इज अ सॅनिटरी पॅड, हँड सॅनिटायझर, सुईंग किट. तुम्हाला माहीतच असणार की आपण जेव्हा लोकल ट्रेनमध्ये जातात, महिलांचा प्रत्येक वेळेला दुपट्टा नाहीतर साड्या फाटून जातात. ते एमर्जन्सी वॉर्डरोब मॅलफंक्शनसाठी जे काही लागणार आहे ते आपण इकडे उपलब्ध करून देतात. रोज प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधनगृहाची सोय करून देण्याचा या संस्थेचा मानस आहे आणि सोबतच इथे वेटिंग रूमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सिंगल यूज साठी 20 रुपये आहे आणि याच्यामध्ये इट्स ओनली युसेज ऑफ वॉशरूम आणि मंथली पास आहे आपल्याकडे जे 499चा असणार. 30 डेज और 30 युसेस असे. प्रत्येक यूजला आयदर एक कॉफी, नाहीतर पाण्याचा बॉटल, नाहीतर सॅनिटरी पॅड असं हे मोफत मिळणार. रोज कॉलेजच्या येण्या जाण्याच्या धावपळीत कधी काय इमर्जन्सी झाली तर त्याच्यासाठी काहीच सुविधा नव्हती. आता वुलू हा कॉन्सेप्ट आपल्या इथे आलाय, यामुळे खूपच रिअशर्ड वाटतंय की आता काहीतरी चांगली हायजिनिक आणि सेफ सुविधा आहे. महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती बघता वुलू हा बेस्ट पर्याय महिलांसाठी ठरू शकतो. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे. या बातमीसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.